किरण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ ग्रुपची ऐतिहासिक कामगिरी। जिवंत देखावा पाहण्यासाठी अहिल्यानगरकरांची अलोट गर्दी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भक्ती, उत्साह आणि सामाजिक प्रबोधनाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेला जिवंत देखावा आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरला। महामानवाच्या जीवनचरित्रावर आधारित या देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रेला दिमाखात सुरुवात झाली। जय भीमच्या जयघोषाने आणि निळ्या ध्वजांनी संपूर्ण अहिल्यानगर शहर न्हाऊन निघाले होते। सिद्धार्थ ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाविन्य जपले। महामानवाच्या खडतर संघर्षापासून ते भारतीय संविधानाच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास या जिवंत देखाव्यात तरुण कलाकारांनी प्रभावीपणे साकारला। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि RPIचे शहर जिल्हाध्यक्ष किरण सर दाभाडे आणि सिद्धार्थ ग्रुपचे अध्यक्ष राजूभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून पदाधिकाऱ्यांनी हा देखावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता। केवळ मिरवणूकच नव्हे तर जयंतीनिमित्त शहरात प्रबोधनात्मक उपक्रमही राबवण्यात आले। यामध्ये ग्रंथ वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। खऱ्या अर्थाने आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त सर्वजण डीजेला नाव ठेवतात तसं की वो हे येतात, नाचतात, धिंगाणा घालतात, काही जण वेगळ्या नजरेने पाहतात। त्यामुळे आज सिद्धार्थ ग्रुप यांच्यातर्फे आज नवीन असा बाबासाहेबांवर एक जिवंत देखावा सिद्धार्थ ग्रुप तर्फे सादर करत आहोत आम्ही। आणि हा नवीन प्रयोग आहे आणि याच्यातून समाजाचं परिवर्तन व्हावं आणि लोकांना बी दिसलं पाहिजे की बाबासाहेबांनी कसं हे समाज पुढे आणला। आणि आज आम्ही डीजेवर काढत असू, बँडवर काढत असू किंवा आम्ही नाचत असू किंवा आमचे लहान मुलं नाचतात, आमच्या बाई माणसं, आमच्या आई बहिणी सर्वजण या मिरवणुकीमध्ये येतात। याचा अर्थ आहे का ह्या महामानवांनी आम्हाला पुढे आणलंय, तो हा आनंद आहे। आणि डीजे जरी वाजत असेल तर त्याचं गैर नाही, कारण की त्यांची जन्मशताब्दी आम्ही तयार करतोय। याच्यातून आमचा हे दाखवण्याचा नवीन प्रयोग आहे। जय भीम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।